तर आता तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, कशा आहात सर्वजण? आज आपण समुद्रात मासली पकडण्यासाठी जाणार आहोत। तर आता आपण घरातून निघालेले आहोत आणि आता आपण बोटीवर आहोत आणि याच्यानंतर आपण फिशिंग करणार आहोत आणि आपल्याला केवढी मासली भेटते ते आपल्याला थोड्याच वेळात समजेल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण जाळी पाण्यामध्ये टाकायची सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला मी एक सांगत आहे की खूप मेहनत करावी लागते जेव्हा बोटमध्ये आपण फिशिंग करण्यासाठी येतो, कवीला येतो त्यावेळी। तर अशी जाळी पाण्यामध्ये टाकावी लागते आणि आम्ही सकाळी 5 वाजता आलो होतो आणि आता खूप टाईम झालेला आहे। तर आता तुम्ही बघू शकता मस्त दिवससुद्धा उजळलेला आहे आणि आम्ही मासलीसाठी जाळी टाकत आहोत। तर कुठली मासली भेटत आहे ते आपल्याला आता थोड्याच वेळात समजणार आहे आणि खूप हार्डवर्क असतो। सर्वांना वाटतं की खूप मासली भेटते, इझी आहे, पण असं नाही, खूप मेहनत करावी लागते। तुम्ही जर असं एक टाईम जर बोटमध्ये आले ना, तुम्हाला समजेल केवढं मेहनत आहे आणि केवढा टाईम लागतो याच्यामध्ये। तर आता आपण थोड्याच वेळामध्ये जाळी सोडणार आहोत। आता 3 तास झालेले आहेत आणि आता बघूया की आपल्याला केवढी मासली भेटते। तर चला जाळी सोडूया। तर अजून एक तुम्हाला मी सांगतो की पूर्वी तर याच्याहून खतरनाक काम करावं लागत होतं, कारण अशा मशीन्स वगैरे नव्हत्या। कारण आता तरी मशीन आलेले आहेत, पूर्वी असं नाही। पण या मशीनचा काय म्हणतात पॉझिटिव्ह थिंग पण आहे आणि निगेटिव्ह थिंग पण आहे। पॉझिटिव्ह म्हणजे याच्यातून आपल्याला थोडं हार्डवर्क कमी होतो, पण जर याच्यात आपली अंगठी किंवा हात गेला ना तर तो तुटू शकतो, एवढं रिस्क आहे। आणि अशा खूप लोकांचं झालेलं सुद्धा आहे, मी स्वतः बघितलेलं आहे। आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांची फिंगर असते ती कापावी लागते, कधी त्यांचा हँड गेला तर हँड पूर्ण कापावं लागेल, असं सुद्धा झालेलं आहे। त्यांची हाडं असतात ती हाडं क्रॅक होऊन जातात। एवढं हार्डवर्क आहे, एवढं इझी नाही। सर्वांना वाटतं की इझी आहे, पण आता तुम्ही आमची मेहनत बघितल्यावर तुम्हाला समजेलच मासली भेटते म्हणजे काय इझी नाही। याच्यासाठी केवढी मेहनत करावी लागते, आपला जीव धोक्यात घालावा लागतो। तर या प्रकारे मासली पकडण्याचा हा पूर्ण प्रोसेस आहे। तर आता तुम्ही बघा आपल्याला मासली केवढी भेटणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण डोली सोडायची सुरुवात केलेली आहे, म्हणजेच जाळी सोडायची सुरुवात केलेली आहे। आणि आता 3 तास आपण घेतलेले आहे। 3 तासानंतर आपण जाळी सोडत आहोत। तर हे बघा, आता आपल्याला पहिला तर सर्व ज्या रस्स्या पाण्यामध्ये टाकल्या होत्या त्या ओढाव्या लागतात आणि मग त्या ओढल्यानंतर मग ती जाळीचा स्टार्टिंगचा पार्ट येईल आणि मग त्याच्यानंतर अजून पुढे खूप मोठा प्रोसेस आहे। तर असंच नाही की जाळी पाण्यामध्ये टाकली आणि अशीच वरती येते, ती याच्यासाठी पण मेहनत करावी लागते आणि मग त्याच्यानंतरच मासली आपल्याला बघायला भेटेल। पण कन्फर्म नाही, कारण असे पण टाईम आहेत की ज्याच्यामध्ये मासली आम्हाला भेटली नाही, असे खूप वेळ झालेले आहेत। तर आता आपल्याला समजणार आहे की मासली भेटणार आहे की नाही।
कॅमेऱ्याला तुम्ही बघू शकता की आपल्याला केवढी मासली भेटलेली आहे। आपण एवढी मासली पाण्यातून वरती आणलेली आहे। खूप चांगली मासली आहे। याच्यामध्ये कोलंबी आहे, वाकटी आहे आणि खूप मिक्स मासली आहे। तुम्हाला मी थोडं जवळ नेऊन दाखवणार आहे। हे बघा, याच्यामध्ये आपण आता टाकलेलं आहे आणि लास्टला आपण परत एकदा मासली वाटप करण्यासाठी घेणार, त्यावेळी ही मासली काढणार आहे। ही बघा, जिवंत मासली सर्व कोलंबी आहे ती उड्या मारत आहे, तुम्ही बघू शकता। आणि बाकीची मासलीसुद्धा जिवंत आहे। हे बघा दिसत आहे तुम्हाला, केवढी चांगली मासली दिसत आहे, फ्रेश मासली आहे आणि खूप मस्त वाटते जेव्हा मासली भेटते। पण जर त्याचे काटे वगैरे टोचले तर ते दुखतात सुद्धा, खूप हात वगैरे पेन होतात। तर मित्रांनो तुम्ही आज बघू शकता एवढी आपल्याला मासली भेटलेली आहे। याच्यात आपल्याला कोलंबी, वाकटी, तसेच बारीक बोंबील आणि खूप वेगवेगळी प्रकारची मासली आहे। तर आम्ही तुम्हाला अजून खूप मासली डिटेलमध्ये दाखवणार आहोत थोड्या वेळानंतर। आता आपण सर्व मासली वाटप करणार आहोत आणि वाटप केल्यानंतर तर आता आपण घरी जाणार आहोत। तर आज तरी मासली खूपच कमी आहे, कोलंबी आहे परंतु खूप कमी आहे। मला वाटते थोड्या दिवशी अगोदर मासली खूप होती पण आता कमी झालेली आहे। तर खूप मेहनत केलेली आहे, पूर्ण रात्रीच्या मॉर्निंगच्या 5 वाजता आलेलो, तर आता 2-3 वाजलेले आहेत। घरी जाईपर्यंत मे बी 5-6 वाजतील आणि तसं पण टोटल मला वाटते पूर्ण दिवस संपणार आहे। आम्ही आता खोल समुद्रामध्ये आलेले आहोत, तर 12 किलोमीटर पूर्ण आतमध्ये आहोत आणि जर पूर्ण घरापर्यंत बघायला गेलो तर 14 किलोमीटर टोटल होईल। तर एवढे आम्ही खोल समुद्रामध्ये आलेले आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बोंबील कमीच आहे आणि कोलंबी, ही बघा कोलंबी आहे आणि स्वीट्स आणि तसेच ही बघा कॅटफिश, खूप प्रकारची मासली याच्यात तुम्हाला भेटेल। तर आता आपण समुद्रकिनाऱ्याजवळ आलेले आहोत आणि आपण मासली पूर्ण बीचवर आणणार आहोत आणि ती मग वेगवेगळी करणार आहोत। हे बघा, या प्रकारे आपण मासली अशी खांद्यावर घेऊन समुद्र किनाऱ्यावर आलेले आहोत आणि मग बीचवर टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर मग मासली वेगवेगळी करावी लागेल। तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। तर आपण आता घरी जाणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर येईल। तर चला, बाय बाय, टेक केअर।